लक्ष्मी मातेने श्रीहरी विष्णूंना प्रश्न विचारला होता की अधिक मासामध्ये कुठले कुठले पुण्यकर्म केले असता मनुष्य मात्राचं इहलोकी कल्याण होऊन अनंती वैकुंठ लोकाची प्राप्ती होते। तेव्हा श्रीहरी विष्णू प्रत्यक्ष सांगू लागतात की हे क्षीरसागर बाळे, या ठिकाणी पूर्व काळातली जे काही पुण्यकर्म आहेत ते जर अधिक मासात जर पुन्हा पुन्हा केली तर त्या सगळ्यांचं अनंत फळ आहे। ब्राह्मणांचं पूजन तुला कसं करावं हे सांगितलं, ब्राह्मण कसा श्रेष्ठ आहे किंवा ब्राह्मणाचं पूजन केल्यानंतर अंती भगवंताची प्राप्ती कशी होते हे तुला महात्म्य मी सांगितलं। आता तुला या अधिक मासामध्ये दीपपूजन कसं करावं आणि दीपधर्माचा या ठिकाणी पुण्य कसा उदय होतो हे तू विस्तृत करून ऐक। पूर्व काळामध्ये पुरुषोत्तम मास आला तेव्हा या सगळ्यांनी दीप आराधन सुरू केलं। दीप आराधनामध्ये प्रातःकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावं। अभ्यंग स्नान करत असताना अंगाला त्रिफळा चूर्ण किंवा आवळीचं चूर्ण लावावं। त्यानंतर दही हळद एकत्र करून अंगाला लावून मर्दन करावं आणि नंतर पूर्ण अशा तीर्थावर स्नान केल्याचं उत्तम फळ सांगितलं आहे। शक्य नसेल तर घरामध्ये देखील आपण उष्ण पाण्याने स्नान करतो, त्याचं एक फळ आहे। गार पाण्याने स्नान केलं, थंड पाण्याने स्नान केलं तर त्याचं दशफळ आहे आणि एखाद्या नदीवर जाऊन स्नान केलं तर त्याचं शतगुणामध्ये फळ आहे। जर ते स्नान एखाद्या तीर्थकुंडावर केलं किंवा तीर्थक्षेत्रात जर जाऊन केलं तर 1000 पटीने याचं फळ आहे। असं स्नानाधिक पुण्यकर्म करून आपण या ठिकाणी देवाचं आराधन करायला बसलं पाहिजे। जो मनुष्य या अधिक मासामध्ये सूर्योदयापूर्वी स्नान करत नाही त्याच्या हाती पूर्ण संपूर्ण जेवण असून सुद्धा तो चावू शकत नाही अशी व्यथा या माणसाची झालेली असते। समोर जळ आहे, तहान लागलेली आहे पण पाणी पिऊ शकत नाही असा हा पापी दुरात्मा या ठिकाणी क्वचितच पाहायला मिळतो। पण अधिक मासामध्ये हे सर्व पुण्य करणारा मनुष्य अंती भगवंती लोकास प्राप्त होत असतो। स्नान संध्या नित्यकर्म करून आपण देवासमोर 7 वातीचा तुपाचा अखंड दिवा लावला पाहिजे। ताम्रपात्रामध्ये लावलेल्या दिव्याचं यत्नपूर्वक संरक्षण करून अखंड दिवा राहील याचं आपण लक्ष देऊन पूजन केलं पाहिजे। याची कथा सांगताना तुला मी एक विशिष्ट अशी कथा सांगतो। सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता। अधिक मास आल्यानंतर त्याने देवापुढे दिवा लावण्याचा नियम केला। दररोज दिवा लावायचा आणि त्याचं यत्नपूर्वक संरक्षण करायचं, भगवंताचं नाम संकीर्तन देवापुढे बसून करायचं असा त्याचा नित्यनेम होता। रात्रीची वेळ झाली की त्या ठिकाणी एक मार्जार यायचा आणि तो दिवा विझून जायचा। एक दिवस असंच या ठिकाणी तो बसला असताना संकीर्तन चालू होतं, त्या ठिकाणी उंदीर पळत आला, उंदीराने उडी मारली आणि दिव्याची काजळी निघून गेली, दिवा प्रज्वलित झाला। हे सर्व पाहून त्या ठिकाणी मागे पळणारा मांजर देखील या दिव्याच्या प्रकाशामध्ये दिपून गेलं आणि या दोघांना देखील अधिक मासाच्या पुण्यफळाची प्राप्ती झाली आणि वैकुंठ गमन त्यांना प्राप्त झाले। हे व्रत आचरण केल्यामुळे सुशर्मा नावाचा ब्राह्मण देखील या लोके सर्व सुख भोगून अंती भगवान वैकुंठाच्या विष्णू लोकापर्यंत प्राप्त झाला। अशा या अधिक मासामध्ये दीपपूजनाचं फळ भगवान श्रीहरींनी लक्ष्मी मातेला सांगितलं। यानंतर पुढील कथेमध्ये आपण विस्तृत वर्णन अधिक मासाचं पाहणार आहोत। पुरुषोत्तम भगवान